स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल लर्न आय टी मध्ये। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेअरी एमसीक्यू मधला 5वा क्लास आहे। तर या क्लासमध्ये याच्या आधी पण आपण असा सेम चार क्लास सॉल्व करून दिलेला आहे आणि जे काही आपण सॉल्व करून देत आहे याचे जर आपल्याला पीडीएफ ची गरज असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉइन होऊन मेसेज करायचा, मी पीडीएफ प्रोवाइड करून देईन। स्टार्ट करू। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेअरी एमसीक्यू क्लास नंबर 5 इंग्लिश टू मराठी। पहला प्रश्न आहे विच पार्ट इज मार्क एक्स इन कॉपिंग अटॅचमेंट। प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, आकृतीतील एक्स मार्क केलेला कॉपिंग अटॅचमेंट भागाचे नाव काय। म्हणजे या जे डायग्राम दाखवलेला आहे कॉपिंग अटॅचमेंटचा एक डायग्राम आहे। या डायग्राम मध्ये जे एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट आपल्याला दाखवलेला आहे या पार्टचे नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मास्टर प्रोफाइल, दुसरा ऑप्शन आहे स्टाइलस, तिसरा ऑप्शन आहे वर्क पीस आणि चौथा ऑप्शन आहे रियर टूल स्लाइड। तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, डायग्राम मध्ये दाखवलेला कॉपिंग अटॅचमेंट मध्ये एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट आपल्याला दाखवलेला आहे या पार्टचं नाव काय। तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वर्क पीस। कॉपिंग अटॅचमेंट मध्ये काय असते, एक मास्टरपीस ऑलरेडी बनलेला असते आणि त्यालाच कॉपी करून दुसरा जॉब आपण तयार करत असतो। तर हे जे आपल्याला एक्सच्या स्वरूपाने दाखवलेला आहे याला हा मास्टर म्हणजे हा जॉब आहे, याच्यावरती जे लागलेला हे जे आपण पाहून राहिले आहे मास्टरपीस आहे जे कॉपिंग अटॅचमेंट मध्ये लागलेलं असते आणि ज्याच्यावर आपण ऑपरेशन करतो त्याला काय म्हटलं जाते, जॉब म्हणजे वर्क पीस। नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट इज मार्क एक्स इन कॉपिंग अटॅचमेंट। आता कॉपिंग अटॅचमेंटचा पुन्हा दुसरा एक डायग्राम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सच्या स्वरूपाने दुसरा एक पार्ट दाखवलेला आहे। जसं आपण पाहून राहिलो या डायग्राम मध्ये या पार्टला एक्सच्या स्वरूपाने दाखवलेला आहे, तर या पार्टचे नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मास्टर प्रोफाइल, दुसरा आहे स्टाइलस, तिसरा रियर टूल स्लाइड आणि चौथा ऑप्शन आहे कंट्रोल लिव्हर फॉर हायड्रोलिक स्लाइड। तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, कॉपिंग अटॅचमेंट मध्ये जे एक्सच्या स्वरूपाने पार्ट दाखवलेला आहे या पार्टचं नाव काय। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्टाइलस। नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट इज मार्क एक्स इन कॉपिंग अटॅचमेंट। पुन्हा एकदा आता कॉपिंग अटॅचमेंटचा डायग्राम दाखवलेला आहे, याच्यामध्ये फक्त एक्स बदललेला आहे आणि या एक्सच्या स्वरूपाने ज्या पार्ट आपल्याला दाखवलेला आहे या पार्टचं नाव आपल्याला ओळखायची आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मास्टर प्रोफाइल, दुसरा आहे स्टाइलस, तिसरा वर्क पीस आणि चौथा ऑप्शन आहे रियर टूल स्लाइड। तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, दाखवलेला कॉपिंग अटॅचमेंट मध्ये एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट आपल्याला दाखवलेला या पार्टचं नाव काय। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मास्टर प्रोफाइल। मास्टर प्रोफाइल म्हणजे जसा कॉपिंग अटॅचमेंट म्हणजे काय असते, मास्टरपीस ऑलरेडी बनलेला असते त्याच्यात आपण फक्त त्या जॉबलाच कॉपी करून दुसरा जॉब बनवत असतो। तर या जो एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट दाखवलेला आहे हा आहे मास्टरपीस म्हणजे ऑलरेडी बनलेला जॉब, ज्याला म्हटलं जातं टेक्निकल मध्ये मास्टर प्रोफाइल। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द अटॅचमेंट। आता स्क्रीनवर आपल्याला एक अटॅचमेंटचा आकृती दाखवलेला आहे आणि या आकृती म्हणजे दाखवलेल्या अटॅचमेंटचे नाव काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टेपर टर्निंग अटॅचमेंट, दुसरा ऑप्शन आहे मिलिंग अटॅचमेंट, तिसरा ऑप्शन आहे ग्राइंडिंग अटॅचमेंट आणि चौथा ऑप्शन आहे कॉपिंग अटॅचमेंट। तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, दाखवलेला डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने जे अटॅचमेंट दाखवलेलं आहे, डायग्राम मध्ये जे अटॅचमेंट दाखवलेलं आहे या अटॅचमेंटचे नाव काय। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ग्राइंडिंग अटॅचमेंट। ग्राइंडिंग अटॅचमेंट म्हणजे हे जे आपण पाहून राहिलो या मोटर आहे आणि याच्यावर एक ग्राइंडिंग व्हील लागलेला आहे ज्याच्यावरून आपल्याला ओळखता येते की हा ग्राइंडिंग अटॅचमेंट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द अटॅचमेंट। आता स्क्रीनवर आपल्याला पुन्हा एक अटॅचमेंटचा डायग्राम दाखवलेला आहे, तर या अटॅचमेंटचे नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे। जसं आपण पाहून राहिलो का प्रत्येक क्वेश्चन मध्ये अटॅचमेंट आहे, तर हा जे मॉड्यूल आपण सॉल्व करून देता या मॉड्यूलच्या नावाचं आहे लेथ अटॅचमेंट, म्हणून याच्यामध्ये जास्त अटॅचमेंट बद्दल प्रश्न दिलेला आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टेपर टर्निंग अटॅचमेंट, दुसरा ऑप्शन आहे मिलिंग अटॅचमेंट, तिसरा ऑप्शन आहे ग्राइंडिंग अटॅचमेंट आणि चौथा ऑप्शन आहे कॉपिंग अटॅचमेंट। तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, डायग्राम मध्ये जे दाखवलेला अटॅचमेंट आहे ह्या अटॅचमेंटचं नाव काय आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मिलिंग अटॅचमेंट। मिलिंग अटॅचमेंट कशी ओळखायची, आता याच्यात पाहून राहिलो आपण हे जे आपल्याला व्हील दाखवलेला आहे हे कटर आहे, मिलिंग कटर आहे, म्हणून याच्यावरून आपल्याला ओळखता येते का हा मिलिंग अटॅचमेंट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द ऑपरेशन। आता स्क्रीनवर आपल्याला जे डायग्राम दाखवलेला आहे
याच्यात एक लेथ ऑपरेशन दाखवलेलं आहे आणि या ऑपरेशनचं नाव काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ग्राइंडिंग, दुसरा ऑप्शन आहे गियर कटिंग, तिसरा ऑप्शन आहे रिलिव्हिंग अ गियर कटर म्हणजे गियर कटर रिलिव्हिंग आणि चौथा ऑप्शन आहे स्पेरिकल टर्निंग. तर जर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता की डायग्राममध्ये दाखवलेल्या ऑपरेशनचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रिलिव्हिंग अ गियर कटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द अटॅचमेंट. तर डायग्राममध्ये एक अटॅचमेंट लेथ अटॅचमेंटचा डायग्राम दाखवलेला आहे आणि या अटॅचमेंटचं नाव आपल्याला ओळखायची आहे. ज्याच्यात आपण पाहून राहिलो हे जे आपल्याला दाखवलेलं डायग्राम आहे याच्यात जे अटॅचमेंट आहे हेच अटॅचमेंट आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॉपिंग अटॅचमेंट, दुसरा गियर कटिंग अटॅचमेंट, तिसरा ऑप्शन आहे ग्राइंडिंग अटॅचमेंट आणि चौथा ऑप्शन आहे टेपर टर्निंग अटॅचमेंट. तर जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे जे अटॅचमेंट आहे या अटॅचमेंटचं नाव आहे ऑप्शन नंबर बी गियर कटिंग अटॅचमेंट. गियर कटिंग अटॅचमेंटच्या सहाय्याने आपण लेथ मशीनवर गियर सुद्धा आपल्याला कापता येते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द चेकिंग. आता स्क्रीनवर आपल्याला एक जॉबचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये जे भाग चेक करत आहे ते त्याला काय म्हटलं जातं हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चेकिंग इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग 3 वायर मेथड म्हणजे 3 वायर पद्धतीने परिणामकारक व्यास मोजणे. म्हणजे इफेक्टिव्ह डायमीटर म्हणजे काय असते, पिच डायमीटर म्हटलं जाते ज्याला. पिच डायमीटर आणि इफेक्टिव्ह डायमीटर दोन्ही सारखाच असतं. जसं मेजर डायमीटर मायनर डायमीटर आणि या दोन्ही डायमीटरच्या मधात पिच डायमीटर असते. तर पहिल्या ऑप्शनमध्ये हेच म्हटलेलं आहे चेकिंग इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग 3 वायर मेथड म्हणजे 3 वायर मेथडच्या सहाय्याने इफेक्टिव्ह डायमीटर चेक करत आहे. दुसरा ऑप्शन आहे चेकिंग इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग प्रिझम म्हणजे प्रिझमच्या सहाय्याने इफेक्टिव्ह डायमीटर चेक करत आहे. तिसरा ऑप्शन आहे चेकिंग मायनर डायमीटर युजिंग मायक्रोमीटर म्हणजे मायनर डायमीटर चेक केला जात आहे मायक्रोमीटरच्या सहाय्याने. किंवा चौथा ऑप्शन आहे चेकिंग मेजर डायमीटर युजिंग 3 वायर मेथड म्हणजे 3 वायर मेथडच्या सहाय्याने मेजर डायमीटर चेक करत आहे. तर प्रश्नामध्ये जे म्हटलेलं होतं आकृतीत दाखवलेला जे ऑपरेशन आहे म्हणजे जे माप चेक करत आहे ते कोणता माप आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर आहे चेकिंग इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग 3 वायर मेथड. याच्यामध्ये जे एक थ्रेडिंग जॉब दाखवलेला आहे थ्रेडेड, या थ्रेडेड जॉबमध्ये जर आपल्याला इफेक्टिव्ह डायमीटर चेक करायचं असल्यास तर तेव्हा 3 वायर मेथडच्या सहाय्याने इफेक्टिव्ह डायमीटर चेक केला जाते. इफेक्टिव्ह डायमीटर म्हणजे मेजर डायमीटर आणि मायनर डायमीटरच्या मधातलं जे डायमीटर असतं जे आपल्याला दिसत नाही त्या डायमीटरला चेक करायचे असल्यास तर 3 वायर मेथडच्या सहाय्याने चेक केला जातो. जसा हा एक वायर हा राऊंड शेपमध्ये, हा दुसरा वायर आणि हा बॅक साईड त्याच्या ऑपोजिट बाजूला तिसरा वायर म्हणजे 3 वायर मेथडच्या सहाय्याने इफेक्टिव्ह डायमीटर चेक केला जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द गेज. तर स्क्रीनवर आपल्याला एक गेजेसचा डायग्राम दाखवलेला आहे. तर हा कोणत्या टाईपचा गेज आहे हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर, दुसरा स्क्रू थ्रेड रिंग गेज, तिसरा ऑप्शन आहे स्क्रू थ्रेड प्लग गेज आणि चौथा ऑप्शन आहे स्क्रू थ्रेड कॅलिपर गेज. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, आकृतीत दाखवलेल्या गेजच्या नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्क्रू थ्रेड कॅलिपर गेज. हे जे आपण समोर पाहून राहिलो याच्या सहाय्याने थ्रेड चेक केला जातो. जसा गेजेसचं कार्य काय असते, फक्त चेकिंग करणे. ऑलरेडी गेजेस डायमीटरमध्ये बनलेलंच असते म्हणजे जे माप आपल्याला चेक करायचं आहे त्याच मापात ते बनलेलं असते. फक्त त्याच्याने आपल्याला जॉब चेक करायची असते की हा गो आहे किंवा नो गो. जसं गेजेस काय असते, एक बाजू गो असते दुसरा नॉट गो म्हणजे गो बाजूला जर बसत असेल जॉब तर जॉब ओके असते आणि जर नॉट गो बाजूला बसत असेल जॉब तर ते जॉब रिजेक्टेड म्हटलं जाते. हे क्वालिटी सेक्शन मध्ये चेक केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द गेज. तर स्क्रीनवर आपल्याला एक गेजेसचा डायग्राम दाखवलेला आहे. याला आपल्याला ओळखायची आहे का हा कोणता टाईपचा गेज आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड रिंग गेज, दुसरा ऑप्शन आहे थ्रेड प्लग गेज, तिसरा ऑप्शन आहे प्लेन रिंग गेज आणि चौथा ऑप्शन आहे थ्रेड कॅलिपर गेज. तर जसं प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, आकृतीतील गेजचं नाव काय आहे, तर जे आपल्याला गेज दाखवलेलं आहे या डायग्राममध्ये तर या गेजचं नाव आहे ऑप्शन नंबर ए थ्रेड रिंग गेज. थ्रेड रिंग गेज म्हणजे हा जर नॉर्मल रिंग गेज असला तर प्लेन रिंग गेज म्हटलं जाते याला. आणि याच्या आतमध्ये इंटरनल थ्रेडिंग आपल्याला दाखवलेलं आहे डायग्राममध्ये, म्हणूनच याला काय म्हटलं जाते थ्रेड रिंग गेज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द गेज. आता आकृतीमध्ये स्क्रीनवर एक आपल्याला गेजेसचा डायग्राम दाखवलेला आहे आणि आपल्याला ओळखायचे आहे का हा कोणता टाईपचा गेज आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्रू पिच गेज, दुसरा ऑप्शन आहे स्नॅप गेज, तिसरा ऑप्शन आहे फिलर गेज आणि चौथा ऑप्शन आहे कॅलिपर गेज.
तर याच्यात आपण पाहू शकता हे जे डायग्राम दाखवलेलं आहे याच्यामध्ये जे गेज आहे तर या गेजचं नाव आहे स्क्रू पिच गेज. स्क्रू पिच गेजचं कार्य काय असतं, जेव्हा आपण थ्रेडिंग करत असतो, थ्रेडिंग करत असताना थ्रेडचा पिच चेक केला जाते आणि डेप्थ चेक करण्यासाठी स्क्रू पिच गेजचा वापर केला जाते. या प्रत्येक पत्त्यावर याचा पिच दिलेला असतं थ्रेडचा, जसं आपण याच्यात आपण पाहून राहिलो 4.5 हा 5 4. तर याच्या जसं पिच नुसार हा पूर्ण एक बाजूला मेट्रिक असते, दुसऱ्या बाजूला ब्रिटिशचे पाते लागलेले असते आणि प्रत्येकावर पिच मेन्शन असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट एक्स इन थ्रेड मेजरमेंट. थ्रेड जसा एक थ्रेडिंगचा जॉब दाखवलेला आहे हे आपण याच्यात पाहू शकतो डायग्राममध्ये. या इंटरनल थ्रेड हे एक जॉब आहे ज्याच्यात इंटरनल थ्रेडिंग आहे आणि इंटरनल थ्रेडिंग केलेल्या भागाच्या आतमधले 2 इन्स्ट्रुमेंट यूज केलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने जे माप घेतला जात आहे या मापाला काय म्हटलं जातं हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आकृती, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट एक्स इन थ्रेड मेजरमेंट. म्हणजे थ्रेड मेजरमेंटमध्ये जे आता एकच्या स्वरूपाने जे 2 इन्स्ट्रुमेंट दाखवलेलं आहे तर या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्लिप गेज, दुसरा ऑप्शन आहे टेपर पॅरलल्स, तिसरा ऑप्शन आहे मायक्रोमीटर आणि चौथा ऑप्शन आहे व्ही प्रिझम. तर जसा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे आकृतीमधील दाखवलेला एकच्या स्वरूपाने जे इन्स्ट्रुमेंट आहे याचं नाव काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टेपर पॅरलल. हे जे आपल्याला 2 दाखवलेलं आहे ते हे याला काय म्हटलं जातं टेपर पॅरलल. आणि या दोन्ही टेपर पॅरललच्या साहाय्याने काय मोजत आहे म्हणजे काय मोजला जात आहे तर हा जे इंटरनल थ्रेडिंग जॉब आहे याचा मायनर डायमीटर चेक केला जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. तर एक जॉब दाखवलेला आहे जसा या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो. त्या एक इंटरनल थ्रेडिंग केलेला एक जॉब आहे आणि ज्याच्या इंटरनल भागात काही इन्स्ट्रुमेंट यूज केलेला आहे तर एकच्या स्वरूपाने वापरलेला इन्स्ट्रुमेंटचं नाव काय हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्रिसिशन रोलर, दुसरा स्लिप गेज बिल्ट अप, तिसरा ऑप्शन आहे पॅरलल ब्लॉक आणि चौथा ऑप्शन आहे टेपर पॅरलल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होता आकृतीमध्ये जे एकच्या स्वरूपाने पार्ट दाखवलेला आहे या पार्टचं नाव काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्लिप गेज बिल्ट अप. म्हणजे या दोन्ही बाजूला जे दाखवलेल्या 2 गोलाकार म्हणजे याला रोलर म्हटलं जाते, स्टँडर्ड रोलर आहे आणि याच्या मधात स्लिप गेज एकावर एक चिपकवलेला स्लिप गेज आणि जे एकच्या स्वरूपाने दाखवलं त्याला म्हटलं जाते स्लिप गेज बिल्ट अप. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द डिव्हाइस. तर स्क्रीनवर आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट दाखवलेलं आहे म्हणजे उपकरण, या उपकरणाचं नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मिलिंग मशीन, दुसरा ऑप्टिकल प्रोजेक्टर, तिसरा ऑप्शन आहे ग्राइंडिंग मशीन आणि चौथा ऑप्शन आहे स्लॉटिंग मशीन. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे आकृतीमधील साधनाचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ऑप्टिकल प्रोजेक्टर. हे जे एकच्या स्वरूपाने आपल्याला दाखवलेलं आहे याला काय म्हटलं जाते ऑप्टिकल प्रोजेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज M20 स्टँड फॉर. M20 काय दर्शवते. म्हणजे जसं आता आपण थ्रेडिंग करत असतो लेथ मशीनवर तर डायग्राममध्ये काय असते M20 M24 M30 असा दिलेला असते. तर M20 काय दर्शवते हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेट्रिक थ्रेड 20 मिलीमीटर डायमीटर. म्हणजे मेट्रिक थ्रेड आहे M म्हणजे मेट्रिक थ्रेड आणि 20 मिलीमीटर डायमीटर पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे मेट्रिक थ्रेड 20 मिलीमीटर लेंथ म्हणजे मेट्रिक थ्रेड आणि 20 मिलीमीटर लांबी. तिसरा ऑप्शन आहे मेट्रिक थ्रेड 20 मिलीमीटर पिच आणि चौथा ऑप्शन आहे मेट्रिक थ्रेड 20 मिलीमीटर लीड. तर प्रश्नामध्ये जसा म्हटलेला आहे M20 काय दर्शवते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मेट्रिक थ्रेड 20 मिलीमीटर डायमीटर. म्हणजे जे M म्हणजे काय असते मेट्रिक आणि जे 20 एमच्या बाजूला 20 दिलेला आहे तर हा थ्रेडचा मेजर डायमीटर असते ज्याच्यावर आपण थ्रेडिंग करतो, ज्या डायमीटरवर त्याला मेजर डायमीटर म्हटलं जाते. तर एमच्या म्हणजे मेट्रिक आणि 20 म्हणजे डायमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मेट्रिक थ्रेड डेप्थ. जसं मेट्रिक थ्रेडची जर आपल्याला खोली काढायची म्हणजे डेप्थ काढायची आहे तर त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.5 इंटू पिच, दुसरा ऑप्शन आहे 0.6134 इंटू पिच आणि तिसरा ऑप्शन आहे 0.6403 इंटू पिच आणि चौथा ऑप्शन आहे 0.75 इंटू पिच. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता मेट्रिक थ्रेडची जर आपल्याला डेप्थ काढायची आहे तर फॉर्म्युला कोणता वापरला जाते तर याचं उत्तर आहे
ऑप्शन नंबर बी 0.6134 इंटू पिच. हा मेट्रिक थ्रेडसाठी वापरला जाते आणि ब्रिटिश थ्रेडसाठी 0.6403 इंटू पिच असते. आणि जर स्क्वेअर थ्रेडची डेप्थ काढायची असल्यास तर 0.5 इंटू पिच असते. आणि जर बटरस थ्रेडची पिच काढायची असेल तर म्हणजे डेप्थ काढायची असेल तर 0.75 इंटू पिचचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लेथ अटॅचमेंट. आता डायग्राममध्ये एक आपल्याला लेथ अटॅचमेंटचा डायग्राम दाखवलेला आहे. तर हा संपूर्ण डायग्राममध्ये जे अटॅचमेंट आहे या अटॅचमेंटचं नाव काय आहे हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ग्राइंडिंग अटॅचमेंट, दुसरा ऑप्शन आहे मिलिंग अटॅचमेंट, तिसरा ऑप्शन आहे कॉपिंग अटॅचमेंट आणि चौथा ऑप्शन आहे टेपर टर्निंग अटॅचमेंट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता आकृतीमधील दाखवलेला लेथ अटॅचमेंटचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कॉपिंग अटॅचमेंट. जसा याचे या क्लासच्या सुरुवातीला आपण कॉपिंग अटॅचमेंट बद्दल 3-4 प्रश्न घेतलेला होता. तर तेच या डायग्राम मध्ये म्हटलेलं आहे की दाखवलेल्या अटॅचमेंटचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे कॉपिंग अटॅचमेंट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲडव्हांटेज ऑफ फॉलोअर स्टडी रेस्ट ओव्हर फिक्स स्टडी रेस्ट. फिक्स स्टडी रेस्टच्या तुलनेत फॉलोअर स्टडी रेस्टचा फायदा काय आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सपोर्ट ॲट फिक्स पॉईंट म्हणजे स्थिर बिंदूवर सपोर्ट करते. दुसरा ऑप्शन आहे सपोर्ट थ्रू आउट द लेंथ म्हणजे संपूर्ण लांबीवर सपोर्ट करते. तिसरा ऑप्शन आहे इट रोटेट विथ द जॉब म्हणजे ते जॉब सोबत फिरते. आणि चौथा ऑप्शन आहे इट रोटेट अँड मूव्ह बॅक अँड फोर्थ म्हणजे ते फिरते आणि मागे पुढे हलते. म्हणजे जसा कटिंग टूल मूव्ह होते म्हणजे कटिंग टूल समोर मागे जाते त्यासोबतच हे सपोर्ट देतात. हा चौथा ऑप्शनचा मिनिंग आहे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे फिक्स स्टडी रेस्टच्या तुलनेत फॉलोअर स्टडी रेस्टचा फायदा काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सपोर्ट थ्रू आउट द लेंथ म्हणजे संपूर्ण लांबीवर हा सपोर्ट देतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिसएडवांटेज ऑफ फिक्स स्टडी रेस्ट ओव्हर फॉलोअर स्टडी रेस्ट. फॉलोअर स्टडी रेस्टच्या तुलनेत फिक्स स्टडी रेस्टचा डिसएडवांटेज काय आहे, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सपोर्ट ॲट वन फिक्स्ड प्लेस ओनली म्हणजे फक्त एकाच ठिकाणी आधार देते. दुसरा ऑप्शन आहे सपोर्ट कंटिन्यूस एंटायर लेंथ म्हणजे संपूर्ण लांबीवर आधार देते म्हणजे सपोर्ट देते. तिसरा ऑप्शन आहे इट रोटेट विथ द जॉब म्हणजे जॉब सोबत फिरते. आणि चौथा ऑप्शन आहे इट रोटेट अँड मूव्ह अलॉंग द वर्क म्हणजे जॉब सोबत फिरते आणि मूव्ह पण करते. त्या प्रश्नामध्ये जे विचारलेला होता फॉलोअर स्टडी रेस्टच्या तुलनेत फिक्स स्टडी रेस्टचा डिसएडवांटेज काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सपोर्ट ॲट द वन फिक्स्ड प्लेस ओनली म्हणजे फक्त एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण फिक्स स्टडी रेस्टला फिक्स करतो फक्त त्याच ठिकाणी हा सपोर्ट देते म्हणून हा त्याचा डिसएडवांटेज आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ लॉकिंग स्क्रू मार्क एक्स इन द स्टडी रेस्ट. तर या प्रश्नामध्ये एक डायग्राम दाखवलेला होता. डायग्राम आपल्याकडे आपण लावलेला विसरलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. व्हॉट इज द ॲडव्हांटेज ऑफ रोलर स्टडी रेस्ट ओव्हर फिक्स स्टडी रेस्ट. फिक्स स्टडी रेस्टपेक्षा रोलर स्टडी रेस्टचा फायदा काय आहे, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इट कॅन बी फिक्स ऑन सॅडल म्हणजे ते सॅडलवर फिट करता येते त्याला. दुसरा ऑप्शन आहे इझी टू रोटेट द वर्क म्हणजे जॉबला फिरवणे सोपे होते. तिसरा ऑप्शन आहे इट रोटेट अँड मूव्ह अलॉंग द वर्क म्हणजे जॉब सोबत फिरते आणि मागे पुढे होते. आणि चौथा ऑप्शन आहे इट कॅन बी फिक्स ऑन टूल पोस्ट म्हणजे ते टूल पोस्टवर फिट करता येते. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता फिक्स स्टडी रेस्टपेक्षा रोलर स्टडी रेस्टचा फायदा काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इझी टू रोटेट द वर्क म्हणजे जॉबला फिरवणे सोपे जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ रोलर स्टडी रेस्ट. रोलर स्टडी रेस्टचा उपयोग काय आहे, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू सपोर्ट द जॉब अँड ट्रॅव्हल अलॉंग जॉब म्हणजे जॉबला आधार देणे आणि जॉब सोबत मागे पुढे होणे. दुसरा ऑप्शन आहे टू सपोर्ट अलॉंग सिलेंडर वर्क म्हणजे लांबा सडपातळ जॉबला आधार देणे. तिसरा ऑप्शन आहे टू सपोर्ट अलॉंग थिन अँड थिक रॉड म्हणजे लांब पातळ व जाड रॉडला सपोर्ट देणे. आणि चौथा ऑप्शन आहे टू सपोर्ट इरेग्युलर जॉब म्हणजे अनियमित आकाराच्या जॉबला सपोर्ट देणे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे व्हॉट इज द यूज ऑफ रोलर स्टडी रेस्ट म्हणजे रोलर स्टडी रेस्टचा उपयोग काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टू सपोर्ट अलॉंग थिन अँड थिक रॉड म्हणजे लांब पातळ व जाड रॉडला सपोर्ट देण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी ॲडजस्टिंग वेअरिंग पॅड आर देअर इन फिक्स स्टडी रेस्ट. फिक्स स्टडी रेस्टमध्ये किती ॲडजस्टिंग वेअरिंग पॅड लावलेले असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे
2, दुसरा ऑप्शन आहे 3, तिसरा ऑप्शन आहे 4 आणि चौथा ऑप्शन आहे 5. म्हणजे जसा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, फिक्स स्टडी रेस्ट मध्ये किती ॲडजस्टिंग बेरिंग पॅड लावलेले असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 3. जसं आपण फिक्स स्टडी रेस्ट बघितलेला आहे त्याच्यात 3 बाजूने म्हणजे 120 डिग्रीमध्ये 3 बेरिंग पॅड लागलेले असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द प्रोसेस. याच्यामध्ये पण एक डायग्राम आहे, तर विसरलेला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, वेअर इज द ग्राइंडिंग अटॅचमेंट माउंटेड इन सेंटर लेथ. सेंटर लेथमध्ये ग्राइंडिंग अटॅचमेंट कुठे बसवले जाते. म्हणजे जसं प्रश्नामध्ये काय विचारले, सेंटर ज्या लेथवर आपण काम करतो त्या लेथवर जर आपल्याला ग्राइंडिंग अटॅचमेंट फिट करायचे असल्यास तर तेव्हा कोणत्या ठिकाणी ग्राइंडिंग अटॅचमेंटला फिट केलं जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रिअल टूल पोस्ट म्हणजे टूल पोस्टवर, दुसरा कंपाऊंड स्लाइडवर, तिसरा टेलेस्टॉकवर आणि चौथा लेथ बेडवर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सेंटर लेथमध्ये ग्राइंडिंग अटॅचमेंट कुठे बसवले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कंपाऊंड रेस्ट. तर याच्या आधीचा जे प्रश्न होता की ग्राइंडिंग अटॅच दाखवलेला डायग्राममध्ये काय विचारलेलं आहे, तर हा याच्या आधीचा प्रश्नाचा डायग्राम आहे. क्वेश्चन नंबर 26, वेअर इज द मिलिंग अटॅचमेंट माउंटेड इन सेंटर लेथ. सेंटर लेथ मशीनमध्ये मिलिंग अटॅचमेंट कुठे बसवल्या जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड, दुसरा कंपाऊंड रेस्ट, तिसरा टेलेस्टॉक आणि चौथा रिअर टूल पोस्ट. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, सेंटर लेथमध्ये मिलिंग अटॅचमेंट कुठे बसवलं जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए क्रॉस स्लाइडवर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द ऑपरेशन. तर स्क्रीनवर आपल्याला एक लेथ ऑपरेशनचा डायग्राम दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये कोणतं ऑपरेशन केला जात आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ग्राइंडिंग, दुसरा आहे गिअर कटिंग, तिसरा टर्निंग, चौथा ऑप्शन आहे टेपर टर्निंग. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे की डायग्राममध्ये दाखवलेल्या लेथ ऑपरेशनचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गिअर कटिंग. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टँडर्ड वायर आर यूज टू चेक इफेक्टिव्ह डायमीटर व्हेरी ॲक्युरेटली. म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, इफेक्टिव्ह डायमीटर अचूकतेने मोजण्यासाठी किती वायरचा वापर केला जाते. जसा सुरुवातीला आपण याच्याबद्दल प्रश्न घेतला होता, डायग्राममध्ये पण दाखवलेला आहे त्याच्याबद्दलच प्रश्न आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 1 वायर, दुसरा ऑप्शन आहे 2 वायर, तिसरा ऑप्शन आहे 3 वायर आणि चौथा ऑप्शन आहे 4 वायर. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, हाऊ मेनी स्टँडर्ड वायर आर यूज टू चेक इफेक्टिव्ह डायमीटर व्हेरी ॲक्युरेटली. इफेक्टिव्ह डायमीटर म्हणजे पिच डायमीटर चेक करण्यासाठी एकदम अचूकतेने पिच डायमीटर चेक करण्यासाठी किती स्टँडर्ड वायरचा वापर केला जाते. तर याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 3 वायर. 3 वायर मेथडच्या सहाय्याने इफेक्टिव्ह डायमीटर चेक केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म ऑफ नो गो अँव्हिल ऑफ कॅलिपर गेज विथ रोलर टाईप. रोलर टाईपच्या कॅलिपर गेजच्या नो गो अँव्हिलचा आकार कसा असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे हाफ थ्रेड फॉर्म म्हणजे अर्धा आकाराचा थ्रेड, दुसरा फुल थ्रेड फॉर्म म्हणजे पूर्ण आकाराचा थ्रेड, तिसरा ऑप्शन आहे करेक्ट शेप फॉर्म म्हणजे योग्य आकाराचा आणि चौथा ऑप्शन आहे ट्रंकेटेड शेप वर्क म्हणजे तिरडा आकाराचा. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे रोलर टाईपच्या कॅलिपर गेजचा नो गो अँव्हिलचा आकार कसा असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ट्रंकेट शेप फॉर्म म्हणजे तिरडा आकाराचा. हा वाला प्रश्न खूपदा पेपरमध्ये विचारलेला आहे MCQ फॉर्मॅटमध्ये, तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच गेज इज जनरली यूज टू चेक इंटरनल थ्रेड. इंटरनल थ्रेडसाठी सर्वसाधारणपणे कोणता गेज वापरतात. म्हणजे इंटरनल थ्रेड जर आपल्याला चेक करायचा आहे तर तेव्हा त्या चेक करण्यासाठी कोणता गेजेसचा वापर केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड रिंग गेज, दुसरा ऑप्शन आहे थ्रेड कॅलिपर गेज, तिसरा ऑप्शन आहे थ्रेड प्लग गेज आणि चौथा ऑप्शन आहे थ्रेड स्नॅप गेज. असा प्रश्नामध्ये विचारलेला आहे आतल्या थ्रेडसाठी म्हणजे इंटरनल थ्रेडसाठी सर्वसाधारणपणे कोणते गेज वापरतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी थ्रेड प्लग गेज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ मेजरमेंट. आता डायग्राममध्ये एक ऑपरेशन दाखवलेलं आहे, जसा हा एक इंटरनल थ्रेड केलेला जॉब आहे आणि त्याच्यामध्ये ज्या ऑपरेशन केलं जातं म्हणजे जे मेजरमेंट घेत आहे तर याच्या सहाय्याने कोणता माप घेत आहे थ्रेडिंग जॉबचा हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजर डायमीटर म्हणजे जॉबचा मोठा डायमीटर मोजून राहिले,
दुसरा ऑप्शन आहे मेजरिंग पिच डायमीटर म्हणजे पिच डायमीटर मोजणे, तिसरा ऑप्शन आहे मेजरिंग मायनर डायमीटर म्हणजे लहान डायमीटर मोजणे, आणि चौथा ऑप्शन आहे मेजरिंग इफेक्टिव्ह डायमीटर म्हणजे इफेक्टिव्ह डायमीटर मोजणे. तर डायग्राममध्ये ज्या ऑपरेशन आपल्याला दाखवलेलं आहे, जॉबचा जे भाग मोजत आहे, तर याला म्हटलं जाते ऑप्शन नंबर सी मेजरिंग मायनर डायमीटर. म्हणजे हे जे ऑपरेशन इंटरनल थ्रेड दाखवलेलं आहे, इंटरनल थ्रेड आणि दोन बाजूला दोन रोलर आहे, प्रिसिशन रोलर, आणि स्लिप गेजच्या साहाय्याने हे डायमीटरचं माप घेत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेजरमेंट इन इज चेक म्हणजे पुढील आकृतीमध्ये कोणते मोजमाप आहे. आता याच्यामध्ये आपण पाहून राहिलो एक इंटरनल जॉब आहे, म्हणजे इंटरनल थ्रेडिंग केलेला जॉब आहे, आणि वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने एक भागचा माप घेत आहे. तर हा कोणता भाग आहे म्हणजे याला काय म्हटलं जाते हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजरिंग मेजर डायमीटर म्हणजे जॉबचा मोठा डायमीटर चेक करत आहे, दुसरा ऑप्शन आहे जॉबचा कोर डायमीटर चेक करत आहे, तिसरा ऑप्शन आहे जॉबचा पिच डायमीटर चेक करत आहे, आणि चौथा ऑप्शन आहे जॉबचा इफेक्टिव्ह डायमीटर चेक करत आहे. तर याच्या ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे आधी हेच क्लिअर करून देतो. कोर डायमीटर म्हणजे मायनर डायमीटर होते म्हणजे लहान डायमीटर, कोर डायमीटर आणि मायनर डायमीटर दोन्ही सारखाच असते, आणि पिच डायमीटर आणि इफेक्टिव्ह डायमीटर म्हणजे दोन्ही सारखाच असतं. फक्त ऑप्शन आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे. पिच डायमीटर आहे थर्ड ऑप्शन, आणि फोर्थ ऑप्शन इफेक्टिव्ह डायमीटर, दोन्ही ऑप्शनचा मिनिंग सारखाच आहे. तर जे प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे पुढील आकृतीमध्ये कोणते मोजमाप आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेजरिंग कोर डायमीटर म्हणजे वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने थ्रेडिंग झालेला जॉबचा म्हणजे मायनर डायमीटर म्हणजे लहान डायमीटर चेक करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड इज सुटेबल फॉर मेजरिंग मायनर डायमीटर ऑफ इंटरनल थ्रेड. इंटरनल थ्रेडच्या लहान व्यास मोजण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बाय युजिंग स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर म्हणजे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरने, दुसरा ऑप्शन आहे बाय युजिंग 3 वायर मेथड म्हणजे 3 वायर पद्धतीनं, तिसरा ऑप्शन आहे बाय युजिंग स्लिप गेज अँड प्रिसिशन रोलर म्हणजे स्लिप गेज आणि प्रिसिशन रोलर वापरून, आणि चौथा ऑप्शन आहे बाय युजिंग प्रिसिशन रोलर अँड वर्नियर कॅलिपर म्हणजे प्रिसिशन रोलर आणि वर्नियर कॅलिपर वापरून. तर प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे आतल्या थ्रेड म्हणजे इंटरनल थ्रेडचा लहान व्यास मोजण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी युजिंग स्लिप गेज अँड प्रिसिशन रोलर, स्लिप गेज आणि प्रिसिशन रोलर वापरून. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ इज द मायनर डायमीटर ऑफ एक्सटर्नल थ्रेड चेक जनरली. बाहेरील थ्रेडचा लहान व्यास सामान्यतः कसे मोजतात. जसं जॉबचा जर आपण एक्सटर्नल थ्रेडिंग केलेला आहे तर एक्सटर्नल थ्रेडिंग केल्यानंतर मायनर डायमीटर चेक करण्यासाठी कोणत्या गेजचा वापर केला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन युजिंग पिच गेज म्हणजे पिच गेज वापरून, दुसरा ऑप्शन युजिंग नाईफ एज ऑफ वर्नियर कॅलिपर म्हणजे वर्नियर कॅलिपरच्या नाईफ एजनं, तिसरा ऑप्शन आहे युजिंग स्क्रू थ्रेड गेज म्हणजे स्क्रू थ्रेड गेज वापरून, आणि चौथा ऑप्शन युजिंग थ्रेड रिंग गेज म्हणजे थ्रेड रिंग गेज वापरून. तर प्रश्नामध्ये जे म्हटलेलं आहे एक्सटर्नल थ्रेडचा लहान व्यास सामान्यतः कसे मोजतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी युजिंग नाईफ एज ऑफ वर्नियर कॅलिपर म्हणजे वर्नियर कॅलिपरच्या नाईफ एजच्या सहाय्याने. नेक्स्ट क्वेश्चन, विच फॉर्म्युला टू बी यूज टू फाइंड कोर डायमीटर म्हणजे मायनर डायमीटर जर आपल्याला काढायचे असल्यास तर कोणत्या फॉर्म्युलाचा वापर केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कोर डायमीटर. पुन्हा एकदा क्लिअर करून देतो कन्फ्युजन. कोर डायमीटर आणि मायनर डायमीटर दोन्ही सारखाच आहे. कोर डायमीटर म्हणजे मायनर डायमीटर, मायनर डायमीटर म्हणजे कोर डायमीटर. तर कोर डायमीटर इज इक्वल टू मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ. दुसरा ऑप्शन आहे कोर डायमीटर इज इक्वल टू मेजर डायमीटर मायनस डेप्थ. तिसरा ऑप्शन आहे कोर डायमीटर इज इक्वल टू मेजर डायमीटर मायनस मायनर डायमीटर. चौथा ऑप्शन आहे मायनर डायमीटर इज इक्वल टू मेजर डायमीटर मायनस पिच. तर प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे मायनर डायमीटर किंवा कोर डायमीटर आपल्याला काढायचे असल्यास तर फॉर्म्युला कोणता वापरला जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कोर डायमीटर म्हणजे मायनर डायमीटर इज इक्वल टू मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज द फिक्स स्टडी रेस्ट क्लॅम्प ऑन लेथ. फिक्स स्टडी रेस्ट लेथवर कुठे क्लॅम्प केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ऑन सॅडल म्हणजे सॅडलवर, दुसरा कॅरेजवर, तिसरा टूल पोस्टवर, आणि चौथा लेथ बेडवर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे फिक्स स्टडी रेस्ट लेथच्या कोणत्या भागावर क्लॅम्प केला जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ऑन द लेथ बेड म्हणजे लेथच्या बेडवर. नेक्स्ट क्वेश्चन,
कॅल्क्युलेट द मायनर डायमीटर ऑफ M20 इंटू 2.5 मिलीमीटर पिच थ्रेड. आपल्याला जॉबचा म्हणजे थ्रेडिंग जॉबचा मायनर डायमीटर कॅल्क्युलेशनसाठी म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये. जर जॉबचा साईज म्हणजे थ्रेडचा साईज M20 असेल आणि त्याच्यासाठी पिच किती दिलेलं आहे 2.5 मिलीमीटर, तर त्याच्या मायनर डायमीटर किती राहील हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 15.933, दुसरा ऑप्शन आहे 16.933, तिसरा ऑप्शन आहे 17.933 आणि चौथा ऑप्शन आहे 18.933. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे M20 इंटू 2.5 पिच थ्रेडचा लहान व्यास काढा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 16.933. तर याच्यासाठी आपल्याला दोन फॉर्म्युला दिला जाते. जसा हा पॉईंटमध्ये व्हॅल्यू आहे तर याचा काढण्यासाठी फॉर्म्युला आहे मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ इंटू पिच. याच फॉर्म्युलाचा वापर करून या लहान डायमीटर म्हणजे मायनर डायमीटर काढला जाते. याचा आजच्या क्लासमध्ये आपण इम्पॉर्टंट 37 क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे. टर्नर सेकंड इयर जे आपला क्लास होता टर्नर सेकंड इयर थेरी MCQ इंग्लिश टू मराठीमधला 5वा क्लास, ज्यात आपण 37 इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे. जे काही क्वेश्चन आपण सॉल्व करून देत आहे याच्या जर आपल्याला PDF ची गरज असल्यास त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, मी PDF प्रोव्हाइड करून देईल. थेरी किंवा ऑल कोणत्याही सब्जेक्टचं जर PDF ची गरज असेल तर ते पण भेटून जाईल. भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करणं विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा.